नमस्कार. सेंटर स्पॉटमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज 10 एप्रिल आहे. अजून 2 दिवसात म्हणजे 12 एप्रिल रोजी पेशवे बाळाजी विश्वनाथ म्हणजेच थोरले बाजीराव पेशवे यांचे वडील यांची 302वी पुण्यतिथी येते. कधी? 12 एप्रिल रोजी पेशवे बाळाजी विश्वनाथ यांची 302वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त मला असं वाटलं की इतिहासाने कायम ज्यांच्याकडे दुर्लक्ष केलं अशा या एका व्यक्ती विशेषाच्या कारकिर्दीच्या वरती थोडा प्रकाश टाकावा. आणि हा प्रकाश अशासाठी टाकायचा की एकीकडे शासन पुरस्कृत जो शाळांमधला जो इतिहासाचा जो सिलेबस असतो त्यामध्ये सातत्याने ह्या कालखंडाविषयी उदासीनता दिसते. मुलांना तो इतिहास, तो भव्य दिव्य इतिहास हा व्यवस्थित पद्धतीने समजावून सांगितलाच जात नाही. आपलाच भव्य दिव्य इतिहास आपल्याच मुलांना आमची सरकार माहित नाही कुठल्या अजेंड्यामुळे पण व्यवस्थितपणे ज्या पद्धतीने समजावून सांगायला पाहिजे आपला इतिहास आणि आपल्या मुलांना आपल्या भव्य दिव्य इतिहासाचा अभिमान वाटावा असा तो इतिहास असून सुद्धा त्याविषयी एक प्रकारची उदासीनताच कशी निर्माण होईल असा सातत्याने प्रयत्न आपल्या सरकारांचा असतो. ही झाली एक बाजू. दुसरीकडे आमचे जे पालक आहेत ते पण उदासीन आहेत या सगळ्याच इतिहास या विषयाच्या बाबत. आपल्या मुलांना करिअर ओरिएंटेड बनवताना आपला इतिहास नेमका काय आहे हे त्यांना समजावून सांगावं. आपल्या मुलांना आपल्या इतिहासाची गोडी निर्माण करावी. आपला भूतकाळ काय होता खऱ्या अर्थाने तो त्यांना नीट समजावून सांगावा. त्यासाठी आपण काही विशेष प्रयत्न करावेत असं बहुतांश मी काही सन्माननीय अपवाद मुद्दाम वगळीन. पण असे ते सन्माननीय अपवाद वगळता बहुसंख्य पालक हे आपल्या आपल्या उद्योग व्यवसायांमध्ये नोकरीमध्ये अतिशय बिझी असतात. स्वतःच्या व्हॉट्सॲप, फेसबुक, स्वतःची करमणुकीची साधनं यात व्यग्र असतात, व्यस्त असतात. त्या त्यांच्या व्यस्त दिनचर्येतून त्यांना त्यांच्या मुलांमध्ये इतिहासाची गोडी रुजवावी यासाठी वेळ काढता येत नाही. आणि त्यातून जर चुकून माखून त्यांना आपल्या मुलांच्या वर काही इतिहासाचे संस्कार करावे अशी इच्छा निर्माण जरी झाली तरी त्यांची मजल कुठपर्यंत जाते तर टीव्हीवरच्या ऐतिहासिक तथाकथित ऐतिहासिक सिरियल्स दाखवायच्या. क्वचित कधी ऐतिहासिक चित्रपट जर आले, सध्या आपल्या सुदैवाने काही चांगले चित्रपट येत आहेत जसे की पावनखिंड, फतेह शिकस्त मध्यंतरी येऊन गेला, फर्जंद येऊन गेला. पण तरीही इथे कंसात म्हणायला पाहिजे हे चित्रपट जरी चांगले असले तरी त्या चित्रपटांना एक मर्यादा आहे. आणि कित्येक असेही म्हणजे चित्रपट खरे म्हणजे बनू शकतात की ज्याच्यामध्ये मी म्हणतोय तसे वेगवेगळे कालखंड ज्याच्याकडे आपल्या मेनस्ट्रीम सिलेबसनी जरी दुर्लक्ष केलेलं असलं तरी चित्रपट बनवायला खरं म्हणजे काही हरकत नाही. ते चित्रपटांचे विषय बनू शकतील इतकं नाट्य या प्रसंगांमध्ये ठासून भरलेलं आहे. तरीही असे चित्रपट अस्तित्वात नाहीत. मग जे काही ऐतिहासिक चित्रपट येतात त्याला आवर्जून आपले पालक आपल्या मुलांना खरोखरच घेऊन जातात का?
हे माहिती नाही. संशोधनाचा विषय हा. तर अशी दोन्ही बाजूनी अनास्था, एक सरकारी पातळीवरची अनास्था आणि एकीकडे पालकांची अनास्था, यातून स्वाभाविकपणे जे घडायचं ते घडतं. म्हणजे आपल्या नवीन पिढीला एकंदरीत आपला इतिहास अर्धवट माहिती असतो आणि जो काही इतिहास त्यांना माहिती असतो त्याचा पुरेसा अभ्यास न करताच नुसता पोकळ जय जयकार ते करत सुटतात. या दृष्टीने कोर्स करेक्शन ज्याला आपण म्हणतो, म्हणजे दुरुस्ती, आपल्या चुकांमध्ये दुरुस्ती करायची असते म्हणून तर आपण इतिहास वाचायचा असतो. तर आपण आपल्यामध्ये बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने काही चांगली सुरुवात करावी अशी एक कल्पना मनात आली आणि म्हणून माझ्या या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून एक मी फुल न फुलाची पाकळी म्हणून एक छोटासा एक उपक्रम करून बघतोय. तो म्हणजे बाळाजी विश्वनाथ, पेशवे बाळाजी विश्वनाथ यांची पुण्यतिथी 12 एप्रिल रोजी येत आहे. त्यानिमित्त त्यांच्या कारकिर्दीचा थोडासा आढावा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगेन. त्यानंतर आणखीन एक दोन व्हिडिओज मी बनवणार आहे. त्यामध्ये बाळाजी विश्वनाथांच्या संबंध कारकिर्दीमधला एक परमोच्च बिंदू ज्याला म्हणता येईल असा एक प्रसंग आहे, तो म्हणजे दिल्ली धडक. त्यांनी दिल्लीवरती जी मोहीम केली, एक यशस्वी मोहीम, जी बहुतांश लोकांना याविषयी माहितीच नाही. सर्वसामान्य लोकांमध्ये याविषयी अनास्थेमुळे माहितीच नाही, अज्ञानामुळे माहितीच नाही त्यांना. इतिहास तज्ञांविषयी मी बोलत नाही, सर्वसामान्य लोकांविषयी बोलतोय. तर अशा या सर्वसामान्य लोकांना, तरुण पिढीला, युवक युवतींना, कुमारवयीन मुलांना माहिती पडावा तो दिल्ली मोहिमेचा प्रसंग नेमका काय होता, जो 1719 रोजी साली घडला, तो सर्वांना माहीत करून देण्याच्या दृष्टीने त्यावर आधारित मी एक दोन व्हिडिओज बनवणार आहे. ज्येष्ठ लेखक काका विधाते, ज्यांना ऐतिहासिक कादंबरी प्रकार वाचन आवडतो, त्यांना काका विधाते हे नाव अगदी चांगलं माहिती आहे. त्यांची संताजी ही कादंबरी खूप सुंदर होती. त्यानंतरची दारा शुकोह ह्याच्यावरची कादंबरी ही उत्कृष्ट होती, अतिउत्कृष्ट. त्याच पद्धतीने थोरले बाजीराव पेशवे यांच्या दैदिप्यमान कामगिरीवर आधारित त्रिखंडात्मक कादंबरी म्हणजे 3 खंड, ट्रायलॉजी ज्याला म्हणतो आपण, देवयोद्धा नावाची ही एक कादंबरी. ह्याला ग्रंथराज म्हणता येईल, कारण प्रत्येक ग्रंथ म्हणजे टोटल 3 खंड आहेत असं मी आत्ताच तुम्हाला म्हटलं. तर प्रत्येक खंड जवळजवळ 800-900 पानाचा. म्हणजे तुम्ही समजू शकता की जवळजवळ 2,500-3 हजार एवढी पृष्ठसंख्या आहे एकूण. असा हा ग्रंथराज आहे देवयोद्धा. तोही काका विधात्यांच्या कुशल लेखणीतून उतरलेला आहे. तो जो दैदिप्यमान इतिहास आहे, थोरले बाजीराव पेशवे हा त्या देवयोद्धा कादंबरीचा चरित्र नायक आहे. पण तरीही बाजीराव कसा घडला हे एक्सप्लेन करताना सुरुवातीच्या टप्प्यामध्ये बाळाजी विश्वनाथांच्या कार्याचा सुद्धा अतिशय सखोलपणे त्यांनी परामर्श त्यांच्या कादंबरीमध्ये घेतलेला आहे काका विधाते यांनी. आणि त्यातला तो जो दिल्ली मोहिमेचा जो प्रसंग आहे तो तर खूपच सुंदरपणे चितारलेला आहे. मुळात त्या प्रसंगात नाट्य आहेच, पण त्याही पलीकडे जाऊन काका विधात्यांची जी शैली आहे, काय असतं की वास्तविक तथ्यांवर आधारित अशी जरी तुम्ही कादंबरी लिहायला घेतली तरी सुद्धा
इतिहासकालीन जे घटनाक्रम असतात ते विशिष्ट मर्यादांमुळे, अनेक अनेक मर्यादांमुळे ते घटनाक्रम असे तुकड्या तुकड्यातले असतात. कधी डॉक्युमेंटेशन त्या काळात नव्हतं म्हणून, कधी इतका काळ मध्यंतरीचा निघून गेल्यामुळे कित्येक पुरावे गहाळ झालेले असतात. बरं, जे उपलब्ध पुरावे असतात त्याची संगती लावावी लागते आणि ती संगती लावताना कित्येक तुम्हाला डॉट्स जोडावे लागतात. त्याशिवाय तुम्हाला लिंक लागत नाही. घटनाक्रम नक्की कसा कसा घडला असेल हे नीटसं लक्षात येत नाही. आणि ज्यावेळेला पुरावाच उपलब्ध नसतो त्यावेळेला ती एक गाळलेली जागा बनून राहते घटनाक्रमातली. त्याच पद्धतीने तुम्हाला डॉट्स जरी लक्षात आलेले असतील तरी त्याची संगती लावताना सुद्धा तुम्हाला तुमची कल्पनाशक्ती वापरावी लागते. कादंबरी लेखकाचं कसब ह्यातच असतं की त्याला गाळलेल्या जागा भरायच्या असतात. वेगवेगळ्या प्रसंगांमधल्या गाळलेल्या जागा त्याला भरायच्या असतात. आणि म्हणूनच असे कादंबरीकार जास्ती लक्षात राहतात वाचकांच्या, की जे अतिशय प्रभावीपणे, अतिशय उत्कृष्टपणे त्या गाळलेल्या जागा स्वतःच्या कल्पनाशक्तीने उत्तमपणे शब्दबद्ध करू शकतील. पण त्यात नुसतं इमॅजिनेशन, नुसती क्रिएटिव्हिटी असून चालत नाही, तर त्याला अभ्यासाचा खूप मोठा स्ट्रॉंग असा बेस असावा लागतो. असा जो ज्यांचा पक्का बेस आहे त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतूनच कादंबरी व्यवस्थितपणे उतरू शकते कागदावर. आणि शैली, सिद्धहस्त शैली हा एक भाग आहे आणि इतिहासाचा जोरकस अभ्यास, त्याला ऐतिहासिक बैठक, इतिहासाच्या अभ्यासाची एक भक्कम पाया, त्यावर आधारित जर ती कादंबरी असेल तर ती तथ्याला जास्तीत जास्त धरून असते. देवयोद्धा ही तशापैकी एक कादंबरी आहे. त्यामुळे ती सत्याच्या, तथ्याच्या जास्तीत जास्त जवळ जाणारी आहे. तर त्यातला तो जो दिल्ली मोहिमेचा प्रसंग आहे त्याचं वाचन मी करणार आहे. आणि कदाचित ते 1-2 भागामध्ये मला प्रस्तुत करायला लागेल YouTube चॅनलवर. आणि माझी आशा आहे की आपण सगळेजण ज्यांना ज्यांना आपल्या पुढील पिढीला आपल्या इतिहासातला दैदिप्यमान, रोमहर्षक असा जो भाग आहे तो ज्यांना समजावून सांगायचा आहे, माहीत करून द्यायचा आहे, असं ज्यांना ज्यांना वाटतं ते तो व्हिडिओ नक्की बघतील अशी मला आशा आहे. कमिंग बॅक टू आवर मेन ऑब्जेक्टिव्ह, आजच्या व्हिडिओचा जो आपला मुख्य विषय आहे तो असा आहे की मला थोडक्यात तुम्हाला बाळाजी विश्वनाथांनी काय कार्य नेमकं केलं, का बाळाजी विश्वनाथ महत्वाचे आहेत मराठी स्वराज्याच्या दृष्टीने, हिंदवी स्वराज्याच्या दृष्टीने, हे मला सांगणं महत्वाचं वाटतं. एक म्हणजे बाळाजी विश्वनाथ पेशवे हे यासाठी महत्वाचे आहेत ऑब्व्हियसली की त्यांनी ज्या पद्धतीने बाजीरावाला घडवलं, बाजीरावाला जे पैलू पडले, बाजीरावावर जे संस्कार केले, बाजीरावाला ज्या पद्धतीने ट्रेन केलं, त्या पद्धतीने म्हणजे राधाबाईंचा तर त्यामध्ये मोलाचा सहभाग आहेच, सिंहाचा सहभाग आहेच. राधाबाई म्हणजे बाजीरावाच्या मातोश्री. पण तितकंच महत्व हे पेशवे बाळाजी विश्वनाथ यांना सुद्धा महत्व आहे. बाजीरावाची पुढची सबंध जी जबरदस्त अशी कामगिरी आहे, इतिहास हादरवून सोडणारी, भारतव्यापी अशी त्याची जी एक कामगिरी आहे, त्याचा मूळ पाया जो आहे त्या तो पाया म्हणजे पेशवे बाळाजी विश्वनाथ आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर पेशवे बाळाजी विश्वनाथ नीट समजून घेतले नाहीत तर तुम्हाला बाजीराव समजू शकत नाही.
दुसरं एक आणखीन महत्वाचं कारण म्हणजे बाळाजी विश्वनाथ हे आपण ज्याला पेशवाई पेशवाई म्हणतो त्यातले पहिले पेशवे. तशी पेशवा हे पद शिवाजीराजांच्या काळापासून होतच. पेशवा म्हणजे काय तर आजच्या काळातले पंतप्रधान हे जे पद आहे ते त्याला एक सम पातळीवरचं हे पद. पेशवा म्हणजे पंतप्रधान किंवा प्रधानमंत्री, इंग्लिशमध्ये ज्याला आपण प्राईम मिनिस्टर म्हणतो. तर छत्रपती शिवाजीराजांच्या काळामध्ये सुद्धा पेशवे हे पद होतच अष्टप्रधानांमध्ये. पण रूढार्थाने आपण ज्याला पेशवाई म्हणतो ती पेशवाई, त्या पेशवाईचे पहिले पेशवे म्हणजे सातारच्या गादीचे छत्रपती शाहू महाराज. शाहू महाराज म्हणताना गल्लत करू नका. मराठी इतिहासामध्ये 2 शाहू महाराज होऊन गेलेले आहेत. एक म्हणजे छत्रपती थोरले शाहू महाराज, म्हणजे जे की छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र, ते म्हणजे थोरले शाहू महाराज. आणि दुसरे छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर संस्थानचे, ते ब्रिटिश काळातले. थोरले शाहू महाराज हे औरंगजेबाच्या काळातले. लक्षात येतोय काळातला फरक. दुसरी गोष्ट संस्थानातलाही फरक. हे सातारचे, हे कोल्हापूरचे. त्याच्यामुळे शाहू फुले आंबेडकर मधले जे छत्रपती शाहू महाराज ते कोल्हापूरचे, आणि आपण जे बोलतोय ते सातारचे छत्रपती शाहू महाराज, थोरले शाहू महाराज. त्यांना पुण्यश्लोक सुद्धा म्हटलं जातं. पुण्यश्लोक ही बिरुदावली मराठी सत्तेमध्ये 2 जणांना आहे. आपल्याला लोकप्रिय सर्वांना माहिती आहेत त्या म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. त्यांना पुण्यश्लोक म्हटलं जातं, हे आपल्या सर्वांनाच माहिती, सर्वश्रुत आहे. पण त्याच पद्धतीने सातारचे थोरले छत्रपती शाहू महाराज यांना सुद्धा लोक पुण्यश्लोक असं म्हणायचे. असो, तर ह्या छत्रपती थोरले शाहू महाराजांचे पेशवे, त्यांच्याही म्हणजे ते 1707 साली ज्या वेळेला मराठी मुलुखात आले, 1707 पर्यंत कुठे होते असा तुम्हाला प्रश्न पडेल. आपल्याला मागे जायला लागेल, कारण आपला पायाच पक्का नाहीये. छत्रपती संभाजीराजे यांना अत्यंत निर्घृणपणे औरंगजेबाने जेव्हा हाल हाल करून त्यांची हत्या केली, त्यानंतर मराठी सत्तेची धुरा छत्रपती राजाराम महाराज यांनी आपल्या खांद्यावर घेतली. त्यावेळेला औरंगजेबाच्या तावडीत छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी येसुबाई साहेब या औरंगजेबाच्या ताब्यात पडल्या. त्यांच्यासोबतच छोटे शाहूराजेही होते. मुघलांच्या कैदेत जवळजवळ 20-25 वर्ष शाहूराजांना राहायला लागलं. मुघलांच्या कैदेत होते म्हणून त्यांना दिल्ली आग्रा इथे ठेवण्यात आलेलं नव्हतं. स्वतः खासा औरंगजेबच महाराष्ट्रात मुक्काम ठोकून होता, कारण त्यांनी विडाच उचलला होता. त्यांनी निश्चयच केलेला होता की मराठी सत्ता समूळ उखडून टाकायची. यासाठी तो महाराष्ट्रात ठाण मांडून बसला होता 27 वर्ष. त्या सबंध काळामध्ये औरंगजेबाची छावणी जिथे जिथे पडेल तिथे तिथे महाराणी येसुबाई साहेब आणि शाहू महाराज आणि संभाजीराजांचा सगळा परिवार हा बंधक बनवून ठेवण्यात आलेला होता.
याच कालावधीमध्ये छत्रपती राजाराम महाराज म्हणजे संभाजीराजांचे धाकटे बंधू यांनी त्या अतिशय कठीण, अतिशय अवघड अशा कालावधीमध्ये मराठी हिंदवी स्वराज्याचं छत्रपतीपद सांभाळलं. इतकंच नाही तर ज्या कालावधीमध्ये राजधानी म्हणजे राजधानी शत्रूच्या ताब्यात गेलेली, राजसिंहासन शत्रूच्या ताब्यात गेलेलं, राजपुत्र म्हणजे शाहू महाराज. कारण काय, तोपर्यंतचा असा नियम होता की जेव्हा राजाचा काही कारणाने मृत्यू होईल तेव्हा राजानंतर त्याला जे काही राजपुत्र असतील त्यातला ज्येष्ठ पुत्र जो आहे तो ऑटोमॅटिकली आपोआपच त्याचा राज्यावरती हक्क, तो राजा बनणार. ही आपली प्रथा होती, ही आपली परंपरा हिंदूंची. मुघलांप्रमाणे आपल्याच बापाला कैदेत टाकायचं आणि त्याच्यानंतर भावाभावांनी आपापसात युद्ध करायची आणि एक त्यातला उरेपर्यंत ती कापाकापी चालू राहणार आणि मग त्यातल्या एकाने बादशाह व्हायचं किंवा सुलतान व्हायचं. हे असले प्रकार आपल्याकडे आपल्या हिंदवी स्वराज्यामध्ये चालत नाहीत किंवा अपेक्षित नाहीत. आपल्याकडे नियम घालून दिलेला आहे, ज्येष्ठ पुत्रांनी राजा व्हायचं. त्या नियमानुसार शाहूराजे भले छोटे असतील त्यावेळेला, पण त्यांचा तो नॅचरल हक्क बनत होता, ते राजपुत्र होते. त्याच्यामुळे राजसिंहासन, राजधानी आणि राजपुत्र आणि राजमाता म्हणजे येसुबाई साहेब हे सगळे शत्रूच्या तावडीत सापडलेले असताना या कठीण प्रसंगामध्ये राज्याची धुरा वाहणं हे जे शिवधनुष्य पेलायचं होतं ते राजाराम महाराजांनी अतिशय समर्थपणे पेललं आणि त्यांना साथ दिली त्यांच्या पत्नीनी महाराणी ताराबाई साहेब यांनी. या कालावधीमध्ये जेव्हा की राजधानी आणि आपलं स्वराज्य हे समूळ उखडून टाकण्यासाठीच म्हणून जेव्हा औरंगजेब इथं मुक्काम ठोकून होता आणि स्वराज्याची अक्षरशः धुळदाण त्यांनी उडवली होती, कित्येक गड कोट किल्ले त्यांनी जिंकून घेण्याचा सपाटा लावलेला होता, अशा कालावधीत अत्यंत धोकादायक असा प्रवास करून त्या काळात छत्रपती राजाराम महाराज हे त्यांच्या शिबंदीसह महाराष्ट्रातून थेट दक्षिणेकडे गेले. आणि पूर्वी छत्रपती शिवाजीराजांनी जो जिंजीचा म्हणजे ज्याचं पूर्वी नाव होतं चंदी, ज्याचा अपभ्रंश होऊन जिंजी असं म्हटलं जातं, तो जिंजीचा किल्ला जो पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी जो जिंकून घेतला होता, त्या किल्ल्यात जाऊन छत्रपती राजाराम महाराजांनी तिला तात्पुरती नवी राजधानी म्हणून घोषित केलं आणि तिथून राज्यकारभार त्यांनी हाकला. हा जिंजीचा जो दुर्गम असा जो किल्ला आहे तो ऑल द वे दुसऱ्या टोकाला आहे. म्हणजे आपलं हिंदवी स्वराज्य हे अरबी समुद्राला खेटून जर आहे तर जिंजीचा किल्ला हा बंगालच्या उपसागराला खेटून आहे. हे आपल्यापैकी सर्वसामान्य लोकांना बऱ्याचदा माहिती नसतं. जसं आपण पुणेकर, नागपूरकर की मुंबईकर या लेखात जसं पु ल देशपांडे म्हणतात की अस्सल पुणेकराला फेफरं आणि एखादा मुंबईकर, असं विचारून की अहो ती पानपतची लढाई म्हणतात ती पुण्यात नक्की कुठेशी झाली हो. तर तसं म्हणजे की पानिपत इथं नाहीये, बऱ्याच लोकांना माहिती नसतं. तसंच जिंजीचा किल्ला सुद्धा महाराष्ट्रात नाहीये. जिंजी आहे आंध्र आणि तामिळनाडूच्या बॉर्डरवर. त्यातही अगदी
खोलून सांगायचं झालं तर पॉंडिचेरी पासून जवळच आहे जिंजी. आज जिंजीचा जो तो किल्ला आहे त्याचा रिसॉर्ट बनवण्यात आलाय, मोठं हॉटेल बनवण्यात आलेलं आहे. तर त्या जिंजीच्या किल्ल्यामध्ये 10-12 वर्ष मुक्काम ठोकून छत्रपती राजाराम महाराजांनी तिथून हिंदवी स्वराज्याचा कारभार हाकला. त्यातनं रामचंद्र पंत अमात्य हे आपल्या मूळ स्वराज्यामध्ये तळ ठोकून होते. मध्ये कम्युनिकेशन होत होतं दोन्ही बाजूंनी, जिंजीपासूनही आणि तिकडे साताऱ्यातूनही. ह्या मागचाही जो व्यूह होता त्याच्यासाठी पुन्हा आपण डिटेल बोलूयात. तो या सगळ्या कालावधीला मराठा वॉर ऑफ इंडिपेंडन्स म्हटलं जातं. तर त्या कालावधीमध्ये मग छत्रपती राजाराम महाराज नंतर काही कालावधीनंतर महाराष्ट्रात परत आले. औरंगजेबाला त्रास देणं चालूच होतं. ह्याच कालावधीमध्ये संताजी आणि धनाजी ही जी जोडी आहे, संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव, दोन अतिशय शूर जबरदस्त असे आपले मराठी वीर, त्यांनी मुघलांना अक्षरशः त्राही भगवान करून सोडलं. शाहू महाराज छत्रपती राजाराम महाराज यांचा दुर्दैवानी अकाली मृत्यू झाला. आणि त्यानंतर महाराणी ताराबाई साहेब यांनी औरंगजेबाविरुद्धचा जो लढा होता, जो प्रतिकार होता, त्याचं नेतृत्व केलं. आणि ते इतक्या जबरदस्त ताकदीने केलं की औरंगजेबाची सुद्धा अपेक्षा नव्हती की ही एक विधवा स्त्री माझा काय मुकाबला करेल. त्याला तसं वाटणंही स्वाभाविक होतं, कारण औरंगजेबाने कित्येक शाह्या बुडवल्या होत्या दक्षिणेतल्या. आणि मराठी सत्तेला, हिंदवी स्वराज्याला सुद्धा घरघर लागेल की काय अशी स्थिती ही औरंगजेबाने करून सोडलेली होती. अशा त्या अवघड प्रसंगात महाराणी ताराबाई साहेब खचून न जाता, न डगमगता त्यांनी औरंगजेबासारख्या मुरब्बी युद्धसेनानीचा समर्थपणे मुकाबला केला. आणि त्यात त्यांना कित्येक शूर अशा योद्ध्यांचा सहकार्य मिळालं, जसे की संताजी, धनाजी असतील. मुलकी व्यवहार बघणाऱ्या कित्येक रामचंद्र पंत अमात्य असतील आणि त्यांच्यासारख्या कित्येक व्यक्तींची सुद्धा साथ त्यांना मिळाली. तर हे जे कलेक्टिव्ह एफर्ट जो होता औरंगजेबाच्या विरुद्धचा, तो इतका तीव्र तिखट अशा स्वरूपाचा होता की आपण असं म्हणू शकतो की औरंगजेबाचं उद्दिष्ट काही केल्या साध्य होत नव्हतं. त्याला क्वचित कधी कधी गडकोट जिंकता येत होते, पण आपण मराठी वीर किंवा आपलं हिंदवी स्वराज्य हे आपल्याला जेव्हा प्रतिकूल काळ असेल त्यावेळेला आपण गडकोट खाली करत होतो. आणि मुघलांनाही आश्चर्य वाटत होतं. ते गडकोट खाली करताना सुद्धा आपण त्यांच्याकडून जबऱ्या खंडणी वसूल करून घेत होतो आणि मग ते गडकोट खाली करत होतो. नंतर सामान सुमानाने ठासून भरले ते गडकोट आणि आपल्याला अनुकूल काळ आला की आपण अजात अलगद ते गडकोट जिंकूनही घेत होतो. अशा पद्धतीने दुहेरी मार आपण औरंगजेबाच्या सैन्याला द्यायला लागलो. त्याच कालावधीमध्ये आपल्या हिंदवी स्वराज्याच्या सैन्यानी धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली सप्लाय लाईन्स ज्या होत्या औरंगजेबाच्या, त्या सप्लाय लाईन्स म्हणजे रसद पुरवठ्याचे जे मार्ग होते ते धोकादायक करून टाकले. रसदी मारण्याला सुरुवात केली छापामारी तंत्राने. या प्रकारामुळे औरंगजेब इतका खचून गेला होता. औरंगजेबाचं मनोधैर्य भरपूर होतं, पण त्याच्या सैनिकांमधलं मनोधैर्य पुरतं निघून गेलं होतं. आपले लोक एवढ्यावरच थांबले नाहीत, तर नर्मदा पार करून आजचा म्हणजे ज्याला आपण मध्य प्रदेश म्हणतो आजच्या काळात, ज्याला पूर्वी माळवा प्रांत म्हटलं जात होतं,
माळवा प्रांत, गुजरात असेल, अगदी बुंदेलखंडातला सुद्धा पार्ट असेल, तिथपर्यंत आपण लूटपाट उत्पात करायला लागलो होतो. हे सगळं औरंगजेब जिवंत असताना घडत होतं. 1707 साली औरंगजेबाचा मृत्यू झाला. बुडाला औरंग्या पापी म्हणून पुढे म्हणण्यात आलं होतं. त्याची कबर इथंच महाराष्ट्रातच झाली, इथंच खचला तो. त्याचं उद्दिष्ट काही यशस्वी झालं नाही. स्वराज्य बुडवता तर त्याला आलंच नाही. पण 1707 ला जेव्हा औरंगजेबाचा मृत्यू झाला, त्यानंतर स्वाभाविकपणे एक त्यांच्या पुढच्या शहजाद्यांच्या मध्ये, राजपुत्रांच्या मध्ये, मुघल राजपुत्रांच्या मध्ये रस्सीखेच सुरू झाली. बादशाह कोणी व्हायचं यावरनं. तर औरंगजेबाचे जे 3 शहजादे होते, त्यातला एक जो दक्षिणेत सुभेदार होता, म्हणजे गव्हर्नर ज्याला म्हणू शकतो, त्याच्या ताब्यात संभाजी महाराजांचा सगळा परिवार होता. म्हणजे महाराणी येसुबाई साहेब आणि शाहूराजे आणि मग मदन सिंग आणि इतर काही असे हे जे लोक मुघलांच्या ताब्यात होते, त्यांना जाता जाता त्या शहजाद्यांनी त्यातल्या फक्त शाहूराजांना महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरवरती मुक्त केलं, सोडलं. महाराणी येसुबाईंना मात्र स्वतःच्याच ताब्यात ठेवलं आणि त्याच पद्धतीने शाही परिवारातल्या कित्येक लोकांना स्वतःच्याच ताब्यात ठेवलं. आणि मुक्त होत असलेल्या शाहूराजांना अटी घातल्या की तुम्ही कायम मुघलांचे मांडलिक राहायचं. नंबर 2, महाराणी येसुबाई साहेब आमच्या ताब्यात आहेत, त्यामुळे जरा जरी तुम्ही काही कंबख्ती केली किंवा बगावतखोरी केली तर अंजाम बहुत बुरा होगा, असा एक पद्धतीचा इशारा त्यांनी दिला. आणि मग लागेल ते सहकार्य आम्ही देऊ वगैरेच्या पोकळ गप्पा होत्या. शाहूराजांना मराठी मुलखात सोडण्यामागचं खरं कारण हे होतं की औरंगजेबाच्या पश्चात उत्तर भारतामध्ये जी धुमश्चक्री सुरू होणार होती, शहाजाद्यांच्या मध्ये जी रस्सीखेच सुरू होणार होती, त्यामुळे सत्ता केंद्र जे गेली 27-30 वर्ष उत्तरेतून महाराष्ट्रात जे आलेलं होतं पूर्वी औरंगजेबाच्या रूपात, ते अचानकपणे सत्ता केंद्र आणि मुघलांचं सगळं लक्ष केंद्रित होणार होतं ते उत्तर भारतावर होणार होतं. हे सगळं करत असताना दक्षिण भारतावरचा जो दबाव निर्माण करून ठेवला होता गेल्या 25-30 वर्षात मुघलांनी, तो दबाव झटक्यात दूर होणार होता हे त्या शहजाद्यांना कळत होतं. आणि मग मोकळं रान जर मिळालं, म्हणजे दबावाला सुद्धा न जुमानता इतकी वर्ष मराठ्यांनी जी झुंज घेतली, मुघलांच्या तोंडचं पाणी पळवलं, अशा त्या मराठ्यांच्या वरचा दबावच जर पूर्ण हटला तर मग हे लोक काय करतील, ह्या कल्पनेनी त्यात एक शक्कल काढली या शहजाद्यांनी. आणि त्यांनी असं ठरवलं की मुघलांचं जर लक्ष नाही, आता सध्या आम्ही जर लक्ष नाही ठेवू शकणार आहोत मराठ्यांच्या वरती, तर त्यांना आपापसात लढू देत, त्यांच्या परस्परांच्या दुही होऊ देत, यादवी होऊ देत. आणि ती करायची तर त्यासाठी म्हणून त्यांनी शाहूराजांना, थोरले छत्रपती शाहूराजे यांना महाराष्ट्रात सोडलं. मग पुढचा इतिहास आहे की थोरले शाहूराजांनी महाराणी ताराबाई साहेब यांना सुरुवातीला आवाहन केलं की आपल्या प्रथे परंपरेप्रमाणे ज्येष्ठ राजपुत्राची जी पाती आहे त्यांचा हक्क राजपदावरती असतो आणि राजाराम महाराजांची पाती ही धाकली पाती, त्यामुळे महाराणी ताराबाई साहेबांनी छत्रपती पद हे शाहूराजांना बहाल करावं अशा पद्धतीचं आवाहन केलं. महाराणी ताराबाईंनी हे जुमानलं नाही
त्यांचं म्हणणं होतं की अतिशय कठीण काळात, अतिशय अवघड काळामध्ये या राज्याची धुरा आम्ही समर्थपणे पेलली, त्याच्यामुळे आमचाच न्याय्य हक्क आहे. त्यांनी तर शाहूराजांना, म्हणजे हा जो शाहू येतोय तो तया आहे, अशी पण आवई उठवली. यानंतर मग संघर्ष सुरू झाला. एकीकडे शाहूराजांच्या बाजूला आलेले मराठी सरदार आणि दुसरीकडे महाराणी ताराबाई साहेबांना समर्थन करणारे सरदार यांच्यामध्ये महाराष्ट्रात संघर्ष पेटला. त्या संघर्षाचं पर्यवसान असं झालं की त्या संघर्षात शाहूराजांची सरशी झाली आणि सातारा, जे तेव्हाचं हिंदवी स्वराज्याचं सत्ता केंद्र होतं, राजधानी होती, ते सातारा सुद्धा शाहूराजांनी जिंकून घेतलं आणि स्वतःला छत्रपती घोषित केलं. या सगळ्या कामगिरीमध्ये त्यांना मोलाचं सहकार्य जर कुणाचं मिळालं असेल तर ते म्हणजे धनाजी जाधव. ते आता ज्येष्ठ सेनानी असे त्या काळातले. त्या धनाजी जाधवांना शाहूराजांच्या बाजूला वळवून घेण्यामध्ये अतिशय मोलाचा वाटा ज्यांनी उचलला होता ते म्हणजे बाळाजी विश्वनाथ. आणि मग कालांतराने, म्हणजे काय, मराठ्यांचं हिंदवी स्वराज्य हे जरी एक होतं तरी त्याच्यात दोन सत्ता केंद्र निर्माण झाली, दोन संस्थानं निर्माण झाली. साताऱ्याला छत्रपती शाहूराजे आणि मग तिथून महाराणी ताराबाई साहेबांना पळून जायला लागलं आणि म्हणून त्यांनी कोल्हापुरात दुसरं संस्थान सुरू केलं. अशा रीतीने दोन छत्रपतींच्या गाद्या निर्माण झाल्या. या दोन्ही संस्थानांमध्ये संघर्ष होतच राहिला. कित्येक पेशवे छत्रपती शाहूराजांनी नेमले, त्यातल्या काहींचा मृत्यू झाला, काहींना हटवावं लागलं. एका तर टप्प्यावर असं झालं की सरखेल कान्होजी आंग्रे यांनी, कारण ते कान्होजी आंग्रे हे महाराणी ताराबाई साहेबांचे सरदार होते, त्यांनी भैरोपंत पिंगळे म्हणून जे छत्रपती शाहूराजांचे जे पेशवे होते, जे की कान्होजी आंग्र्यांचं पारिपत्य करण्यासाठी म्हणून कोकणात उतरले होते, त्या पिंगळ्यांनाच जेरबंद करून टाकलं. कुणी? कान्होजी आंग्रे यांनीच. अशा या परिस्थितीमध्ये राज्याचं समर्थपणे नेतृत्व करायचं कुणी, पेशवेपद द्यायचं कुणाला, हा खूप मोठा एक पेच शाहूराजांच्या पुढे पडला. मग त्यावेळेला प्रतिनिधी आणि मग मुतालिक होते ते म्हणजे अंबाजीपंत पुरंदरे. तर पंतप्रतिनिधी आणि पुरंदरे यांनी छत्रपती शाहूराजांना विनंती केली आणि असं सांगितलं, सल्ला दिला की आपण पेशवेपद बाळाजी विश्वनाथ यांनाच द्यावं. का? कारण तोपर्यंत बाळाजी विश्वनाथ हे सेनाकर्ते होते. सेनाकर्ते हे पद चंद्रसेन जाधव यांच्याकडून काढून, चंद्रसेन जाधव म्हणजे धनाजी जाधवांचे पुत्र, धनाजी जाधवांचा मृत्यू झाल्यानंतर चंद्रसेन जाधव यांना सेनाकर्तेपद, सेनापतीपद देण्यात आलेलं होतं. पण काही कारणामुळे चंद्रसेन जाधव यांच्यात आणि शाहूराजांमध्ये, चंद्रसेन जाधव आणि बाळाजी विश्वनाथ यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण झालेलं होतं. आणि चंद्रसेन जाधवांचं सगळं लक्ष अधूनमधून कोल्हापूर संस्थांकडे, अधूनमधून निजामाकडे असं लागून राहिलेलं होतं. अशा या चंद्रसेन जाधवांच्या वरती अंकुश लागला ज्या वेळेला बाळाजी विश्वनाथ यांच्यासारख्या निष्ठावान व्यक्तीला, सरदाराला शाहूराजांनी मुद्दाम सेनाकर्ते हे पद दिलं.
ते कशासाठी? तर राज्याच्या उत्तम निगराणीसाठी, राज्याच्या उत्तम संरक्षणाच्यासाठी. यातून चंद्रसेन जाधवांचं मत आणखीनच कलुषित होत गेलं आणि पुढे त्यांनी उघडपणे बंडाळी सुद्धा केली. तर बाळाजी विश्वनाथांनी त्यांच्यावरती त्यांच्यावर टाकण्यात आलेला विश्वास पदोपदी सार्थ ठरवलेला होता. शाहूराजांच्यावरची निष्ठा, त्याच पद्धतीने त्यांच्याकडे असलेलं जबरदस्त कसब, व्यक्तींना हाताळण्याचं कसब, आणि शास्त्र आणि शस्त्र या दोन्हीवरची त्यांचं प्रभुत्व, यामुळे शाहूराजांनी सुद्धा ठरवलं की बाळाजी विश्वनाथांना पेशवेपद देऊन बघावं. त्यांच्यावरती पहिलीच कामगिरी ही सोपवण्यात आली होती की कान्होजी आंग्रेंचं पारिपत्य करायचं आणि माजी पेशवे पिंगळे यांना सोडवून आणायचं. तर आश्चर्यकारक गोष्ट अशी की बाळाजी विश्वनाथ हे काही त्यांच्या सैन्य शिबंदीसह कोकणात उतरले, पण कान्होजी आंग्रेंशी थेट लढा न घेता, कारण त्यांना माहिती होतं की कान्होजी आंग्रेंची ताकद, सैन्यशक्ती केवढी आहे, तर कान्होजी आंग्रेंशी डिप्लोमसी करून, चर्चा करून बाळाजी विश्वनाथांनी कान्होजी आंग्रेंचं मतपरिवर्तनच घडवून आणलं. थेट मतपरिवर्तन घडवलं. भेटीगाठींवर, मुलाखतीवर डिप्लोमसी करून, राजनय हा शब्द आहे मराठीमध्ये डिप्लोमसीला, त्या राजनयाच्या माध्यमातून त्यांनी कान्होजी आंग्रेंचं शाहू महाराजांच्या विषयीचं मत चांगलं केलं आणि महाराणी ताराबाई साहेबांचा पक्ष सोडून छत्रपती राजाराम महाराजांच्या बाबत आपण निष्ठावंत राहावं आणि तुम्हाला जी हवी ती बिरुदावली आणि तुमचा योग्य तो सन्मान असा आपण राखू, अशी आश्वासनं त्यांनी दिली. कान्होजी आंग्रे संतुष्ट झाले आणि त्यांनी ग्वाही दिली की मी छत्रपती शाहू महाराजांचा पक्ष घेतो. हा एक खूप मोठा विजय होता बाळाजी विश्वनाथांचा, खूप मोठी कामगिरी. इतकंच नाही तर माजी पेशवे पिंगळे यांना सुद्धा कान्होजी आंग्रे यांनी सोडलं, मुक्त केलं. शाहू महाराजांना खात्रीच पटली की आपला निर्णय अतिशय योग्य झाला. 1713 साली बाळाजी विश्वनाथांना जे पेशवे बनवलं, तिथून पुढे एक वर्ष बाळाजी विश्वनाथ पेशव्यांनी या स्वराज्याची घडी बसवण्यामध्ये लक्ष केंद्रित केलं. हे करताना अनेक उत्तमोत्तम व्यक्तींना ते जोडत गेले, मातीतून माणसं घडवत गेले. कोणामध्ये काय हुनर आहे आणि त्याच्या वकुबानुसार त्याला ती जबाबदारी टाकत गेले. अनेक व्याप त्यांना सांभाळायचे होते, अनेकांचे व्हेस्टेड इंटरेस्ट होते, प्रत्येकाचे हितसंबंध सांभाळायचे होते. असं करत 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 त्यांना मराठा संघ म्हणजे मराठा स्वराज्य जे आहे, मराठी स्वराज्य जे होतं आपलं, त्या मराठेशाहीची एक घडी, एक व्यवस्था बसवायची होती. मराठा मंडळ ज्याला म्हटलं जातं, त्याची रचना ही बाळाजी विश्वनाथांनी केली. असं जरी असलं तरी एकीकडे शांतता आणि स्थैर्य निर्माण करणं हे जरी त्यांचं मुख्य लक्ष असलं, तरी दुसरीकडे कोल्हापूर संस्थानाकडून सतत जी आगळीक होत होती, कोल्हापूर संस्थानबरोबर सातारा संस्थानचा जे संघर्ष सतत जो चालू होता, त्यामुळे ती काही घडी व्यवस्थित बसली जात नव्हती. ह्याला पुन्हा निजामुल मुल्क हा खतपाणी घालत होता. तो कोल्हापूरला सारखं उचकवायचा प्रयत्न करत होता. तिकडे मुघलांचे जे सुभेदार होते महाराष्ट्रातले, ते सुद्धा काड्या घालण्याचं काम करतच होते. यामुळे सातारच्या संस्थांचं लक्ष विचलित सतत होत होतं. यावरती काहीतरी तोडगा काढणं भाग होतं. इतकंच नाही तर स्वराज्यातले अधिकारी
स्वराज्याचे नोकर सुद्धा आम्ही कुणाचा आदेश पाळायचा, तुमचा आम्ही आदेश का पाळायचा, असा अगदी सहज सहज कांगावा करू शकत होते. महसूल गोळा करताना हा नेहमी त्रास व्हायचा की आम्ही तुम्हाला चौथाई सरदेशमुखी का द्यायची, टॅक्स वसुली जी काही तुम्ही करताय, आम्ही का टॅक्स द्यायचा तुम्हाला, हा प्रश्न जो तो विचारू शकत होता. का? कारण मराठी स्वराज्य आहे ना, मग छत्रपती दोन कसे, आम्ही मानत नाही तुमच्या छत्रपतीला, आम्ही त्या छत्रपतींना मानतो, असं डायरेक्ट तोंड वर करून बोलत होते लोक. मग बाळाजी विश्वनाथांच्या पुढे प्रश्न एक निर्माण झाला की ठीक आहे, काही जणांना तुम्ही दमदाटी करून, सैन्य शक्तीचा वापर करून काहींची तोंड बंद करू शकलात किंवा करू शकाल, पण हे किती काळ करत राहायचं? जर तुमची माणसंच या गोष्टीला मान्यता देत नसतील तर तुम्ही किती काळ तुम्ही शस्त्राच्या आधारावरती लोकांना कंपेल करत राहणार? म्हणून ह्यावरती काही मार्ग निघतोय का, याच्या सतत विचारात होते बाळाजी विश्वनाथ. तशी संधी मुघल दरबारातल्या सत्ता स्पर्धेमुळे कशी चालून आली. मग सय्यद बंधू हे जे किंगमेकर होते दिल्ली दरबारचे, त्या सय्यद बंधूंच्या मदतीने बाळाजी विश्वनाथांनी दिल्लीचं राजकारण, मराठी राजकारण कशा पद्धतीने फिरवलं, मुघल दरबारातल्या सुंदोपसुंदीचा फायदा आपल्या मराठा स्वराज्यासाठी कसा करून घेतला, आणि चौथाई सरदेशमुखी, चौथाई म्हणजे 1/4 टॅक्स, चौथाई आणि सरदेशमुखीच्या सनदा मुघलांच्याकडून कशा मिळवल्या. महाराणी येसुबाई साहेब यांना शाही इतमामात मुघलांच्या तावडीतून कसं सोडवून घेण्यात आलं आणि आदरपूर्वक त्यांना साताऱ्यात बाळाजी विश्वनाथांनी कसं आणलं, त्यांची आणि शाहू महाराजांची भेट कशी घालून दिली, हे सगळं करण्यासाठी तेव्हा जो गादीवर बसलेला बादशाह होता त्याला पदच्युत करून सय्यद बंधूंच्या मदतीने दुसरा बादशाह तिथं नेमला. ही सगळी करामत 18,000 मराठी घोडेस्वारांच्या प्रमुखांनी, बाळाजी विश्वनाथांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी ही किमया कशी काय घडवून दाखवली. आणि त्यांचा जो काही मुक्काम होता 1.5, 2, 2.5 महिन्यांचा, ही सगळी जी काही मोहीम होती, त्या मोहिमेचा सगळा खर्च, नुकसान भरपाई मुघलांच्याकडून त्यांनी वट्ट कशी वसूल केली, आणि तो खर्च सगळा बाळाजी विश्वनाथांनी पैचा हिशोब करून आपल्या मराठी खजिन्यामध्ये शाहू महाराजांच्या चरणी कसा अर्पण केला, हा सगळा एक रोमहर्षक इतिहास आहे. नर्मदे पार जाऊन फुटकळ छापामारी करून लूटमार आमचे मराठी वीर योद्धे आधी पण करत होते, परंतु थेट दिल्लीत जाऊन बादशहाला बदलायचं आणि आपल्याला ज्या हव्या त्या मागण्या पदरात पाडून घ्यायच्या, हे जबरदस्त, ही किमया, हे मोठं कार्य पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्या नेतृत्वात घडलं. ते कसं घडलं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, पण याचे परिणाम फार दूरगामी परिणाम होणार होते. कारण त्या सनदांमध्ये एक महत्वाचा भाग असा होता की खुद्द मुघलांनी हे मान्य केलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणून जे स्वराज्य होतं, त्या स्वराज्याला आम्ही मान्यता देतो. मुघलांनी मान्य केलं. मुघलांनी मराठ्यांच्या विरुद्ध जे शस्त्र उपसलेलं होतं ते थोडक्यात म्यान झालं त्या वाक्यामुळे, की छत्रपती शिवाजी राजांच्या राज्याला आम्ही मान्यता देतो. एक दुसरी गोष्ट, छत्रपती शिवाजी राजांचे वारस, न्याय्य वारस म्हणून त्यावर दावा कोणाचा व्हॅलिड आहे, तर छत्रपती शाहू महाराजांचा दावा व्हॅलिड आहे.
हे मुघलांनी मान्य केलं त्या सनदेमध्ये. यामुळे सगळ्या विरोधकांची तोंड गपगार झाली. हे खूप मोठं कार्य बाळाजी विश्वनाथ पेशवे यांनी केलं. तिथून ते आले, तिथून पुढच्या 2 वर्षातच त्यांचा मृत्यू झाला. अतिशय दगदगीमुळे त्यांचा मृत्यू झाला. 40 वर्ष अखंड अव्याहतपणे त्यांची जी उरसफोड त्यांनी जी काही केली होती आणि दैदिप्यमान अशी जी काही कामगिरी त्यांनी केली, त्यात त्यांना ज्या काही खस्ता खायला लागल्या होत्या, प्रचंड परिश्रम जे करायला लागले होते. सुरुवातीचा काळ तर अतिशयच भयंकर होता. श्रीवर्धनला त्यांचा जेव्हा जन्म झाला होता, तो काळ सगळा सिद्धींनी त्राही भगवान करून सोडलेलं होतं कोकणाला. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जंजिराच्या सिद्धींनी इतकी काही उचल खाल्ली होती की कोकणाला त्यांनी अक्षरशः भाजून काढायला सुरुवात केली. कोकणी माणसांना अतिशय त्रास द्यायला सुरुवात केली. आणि त्यातल्याच अनेक कुटुंबांपैकी एक म्हणजे भट कुटुंब, श्रीवर्धनचं भट कुटुंब. भट, भानू, भिडे अशा सगळ्या कुटुंबियांना इतका त्रास दिला सिद्धींनी की शेवटी भट कुटुंबियांनी ठरवलं एके दिवशी की आपण इथून हा कोकण सोडून जायचं, पलायन करायचं, जीव वाचवायचा. किती अवघड आणि किती धोकादायक पद्धतीने त्यांना तिथनं पळून जायला लागलं हा इतिहास अतिशय थक्क करून सोडणारा, अतिशय भयंकर अशा पद्धतीचा तो इतिहास आहे. अनेक संकटांवर मात करत करत कसे बसे ते देशावर आले आणि अंबाजीपंत पुरंदरे, सासवडचे अंबाजीपंत पुरंदरे यांच्या मदतीने सासवडास त्यांनी मुक्काम केला पुढे बराच काळ. आणि सुरुवातीला छोट्या छोट्या जबाबदाऱ्या, कारकुनीतल्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या रामचंद्रपंत अमात्य यांच्या कृपेने त्यांना मराठी दौलतीत मिळाल्या आणि छोट्या छोट्या जबाबदाऱ्यांमधून त्यांनी स्वतःचं कौशल्य सिद्ध करत करत, वरिष्ठांचा विश्वास संपादन करत करत पुढे पुण्याचे ते सुभेदार बनले. आणि इतकंच नाही, वेगवेगळ्या कामगिऱ्या यशस्वीपणे, म्हणजे आधी फडावरची कामं, कारकुनीतली कामं आणि नंतर ऍडमिनिस्ट्रेशन मधली उत्कृष्ट अशी कामं आणि पुढे शस्त्रावरची सुद्धा आपली महारत कशी आहे हेही त्यांनी सिद्ध करून दाखवलं. युद्ध प्रसंगांमधलं हेरगिरी सुद्धा केली. जेव्हा मुघलांच्या छावणीत, पंढरपुरात मुघलांच्या छावणीत जाऊन शाहू राजांना रेकॉग्नाइज करायचं होतं, ओळखायचं होतं, त्यांच्याशी संपर्क ठेवायचा होता, हेही काम पेशवे बाळाजी विश्वनाथांनी, तेव्हा ते पेशवे नव्हते पण बाळाजी विश्वनाथांनी हे केलेलं आहे. असा हा हरहुन्नरी मनुष्य एक एक पायरी चढत 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 कालांतराने 1713 मध्ये मराठी सत्तेचा पेशवा बनला. अतिशय मानाची गोष्ट. हा खूपच इंटरेस्टिंग, अतिशय रोमहर्षक असा हा सगळा इतिहास आहे. आणि असं म्हणता येईल की पेशवे बाळाजी विश्वनाथ जर घडले नसते तर कदाचित बाजीराव घडलाच नसता. तर या बाळाजी विश्वनाथ पेशवे यांच्या पवित्र स्मृतींना माझा मनापासून वंदन. आणि आपण सर्वांनीच त्यांच्यातून स्फूर्ती घेण्यासारखं असं बरंच काही आहे. आणि म्हणूनच त्यांच्या कारकिर्दीतला सगळ्यात जो परमोच्च जो बिंदू, दिल्ली धडक, दिल्ली मोर्चा, दिल्ली मोहीम, त्या कालखंडाच्या संदर्भातलं वाचन मी लवकरच करीन. त्याचे व्हिडिओज लवकरच मी इथे प्रकाशित करीन यूट्यूबवरती. त्या व्हिडिओंची प्रतीक्षा करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवाराला, स्नेहीजनांना ते व्हिडिओज जरूर दाखवा. शक्य झाल्यास 12 एप्रिल रोजी, आणि या एप्रिल महिना हा मराठी स्वराज्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. 12 एप्रिलला पेशवे बाळाजी विश्वनाथ यांची पुण्यतिथी आहे
आणि त्यानंतर काही दिवसातच 1-2 आठवड्यातच 28 एप्रिलला पेशवे थोरले बाजीराव यांची पुण्यतिथी आहे. त्यामुळे या एप्रिल महिन्यामध्ये आपण, तसाही सुट्टीचा काळ आहे, जास्तीत जास्त ऐतिहासिक पुस्तकं वाचू, पेशवाईवरची ऐतिहासिक पुस्तकं वाचू. पेशवाईवरचीच फक्त वाचायला पाहिजे तसंही नाही, कारण पेशवाई घडलीच हीच कुणामुळे, तर ज्यांनी शून्यातून हे विश्व निर्माण केलं, शून्यातून हे मराठी स्वराज्य, हिंदवी स्वराज्य ज्यांनी निर्माण केलं, त्यात शिवाजी महाराजांच्यामुळे, छत्रपती शिवाजीराजांच्यामुळे. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून ते अगदी 1818 पर्यंतचा जो आपला इतिहास आहे, दैदिप्यमान इतिहास, तो वाचन करून, लेखन करून, चिंतन करून, मनन करून, इतरांना सांगून आपण हा एप्रिल महिना, हा सुट्टीचा क्षण आपण घालवू. योग्य सत्कारणी आपले श्रम नेऊ आणि हा एप्रिल महिना आपण साजरा करू. धन्यवाद.